रंगकर्मींची धुळवड सुरू झालेली आहे. आपल्यासोबत संजय नार्वेकर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा होळीचा जो उत्साह आहे तो दिसतोय आणि रंगात न्हाऊन निघालायत तुम्ही. काय भावना आहेत तुमच्या? रंगपंचमी रंगाची उधळण करणारी आहे आणि मला असं वाटतं की आपल्याही आयुष्यात आनंदाच्या रंगाची उधळण व्हावी आणि जेवढे कलाकार किंवा तंत्रज्ञ किंवा नाट्यसृष्टीतले सिनेमा सृष्टीतले जेवढे कलाकार आहेत, जेवढे रंगकर्मी आहेत, त्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करावा. म्हणजे आनंद वाटला जातो. त्यामुळे खूप उत्साह आहे. नक्कीच याच निमित्तानं सगळ्यांची भेटीगाठी पण तुमची होत असेल, कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो कारण आपले जुने स्नेही भेटतात. कारण कामाच्या निमित्ताने सगळे दूर जात असतात, भेटणं कमी होतं. फक्त कामाच्याच वेळेस काय भेटता येतं, पण असं साजरा करायला मिळणं एकत्र फार कमी वेळा वाटायला येतं. आणि हे आयोजक जे आहेत, अवधूत गुप्ते आहेत, अमेय खोपकरजी आहेत, अभिजित पानसे आहेत, अवधूत वाडकर, हे दरवर्षी हे उत्साहाने भाग घेऊन हिरिरीनं पुढाकार घेऊन हे साजरे करतात. त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना शुभेच्छा. बरेच रंग आहेत सध्या होळीचे आणि धुळवडीचे. तुमचा आवडता रंग कोणता आणि त्यासोबतच जे तुमचे फॅन्स आहेत त्यांना होळीच्या शुभेच्छा कशा देणार? मी मगाशीच माझा आवडते सगळे रंग मला आवडतात. कारण प्रत्येक रंग काही ना काहीतरी प्रेझेंट करत असतो, काही ना काही सांगत असतो. गुलाबी रंग काही सांगत असतो, निळा रंग सांगत असतो, लाल रंग सांगत असतो. हे सगळे रंग आपल्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात यावेत आणि हे सगळे आनंदाचे रंग तुमच्या आयुष्यात यावेत, हीच इच्छा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो बघा इतर सर्व कलाकार आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. सर, कसे आहात? बस का खूप छान रंगात न्हाऊन निघालात? हो, सो ही तर सुरुवात आहे. इतकी वर्ष 40 वर्ष प्रेक्षकांच्या आशीर्वादाने प्रेमाने न्हावून निघतोय. त्याचे रंग मी घेतोय, चांगले रंग. चित्रपटात असता आणि ज्यावेळी मोठ्या स्क्रीनवर असतात एक लाफ्टर अचानक क्रिएट होऊन जातो आणि तुम्हाला पाहूनच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो. तोच आनंद सगळीकडे तुम्ही घेऊन फिरताय आता असं म्हणा? ऑफकोर्स घेऊन फिरायला पाहिजे. जे देवानं दिले, जे प्रेक्षकांना आवडतंय ते मी करतोय. त्यामुळे ह्या वर्षात मी 2 मोठे सिनेमे माझे येतील. एक धमाल 4 आणि गोलमाल 5 असे 2 फ्रँचायझीज मोठ्या फिल्म येतात. बघा, मजा करा आणि आमच्या परफॉर्मन्सच्या रंगात तुम्ही न्हावून निघा. तुम्ही तुमचे जे फॅन्स आहेत, जे तुम्हाला पाहतात, त्यांना होळीच्या शुभेच्छा कशा देणार? होळीच्या शुभेच्छा सर्वांना. खरंच होळीच्या शुभेच्छा आणि थोडी जाणीव ठेवा. आपण जाणीव ठेवतोय. बाजूचे बरेच देश जळत आहेत, होरपळत आहेत. त्यांची थोडीशी जाणीव ठेवून प्रत्येक आपापल्या कर्माने जे काय होतंय ते, त्या पॉलिटिकलबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण त्यात आपण सुखी आहोत. ते देवाचे आभार माना की आम्ही आला सुखी ठेवलं आणि रंगमंचमी खेळण्याची ही वेळ आम्हाला दिली, चांगली वेळ आणून दिली. तर देवा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.